नमस्कार मित्रांनो, ऑल वेल, व्हेरी गुड. आज पण आपण आपला पुढचं सेशन चालू करतोय NPO मध्ये. आपलं आतापर्यंत मला वाटतं 7 प्रॉब्लेम झाले असतील. आज आपण 8वा बघणार आहोत. चलो प्रॉब्लेम चालू करते. तुम्ही सगळ्यांनी तो लिहून घेतलेला असेलच. From the following balance sheet and receipt and payment account of Zuhu Sports Club, Zuhu prepare income and expenditure account for the year ending 31st March 2013. 2013चं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट करायची आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2013 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2013. ओके, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघा दिलेलं आहे लास्ट इयरची बॅलन्स शीट दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला धिस इयरची बॅलन्स शीट बनवायची. 1 एप्रिल 12 म्हणजेच 31 मार्च 2012 लास्ट इयरची बॅलन्स शीट. त्याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड 1,54,950, बँक ओव्हरड्राफ्ट 5,750, प्राइस फंड 60,000. ओके, ॲसेटला बघा काय प्लेग्राऊंड आहे 1 लाख, स्पोर्ट्स इक्विपमेंट 65,000, इन्व्हेस्टमेंट 40,000, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युमेबल. ओके, म्हणजे स्पोर्ट्स मटेरियल आहे जे कन्झ्युमेबल आहे. सपोज टेनिसचा बॉल, ओके, कन्झ्युमेबल आहे. तो 100 घेतले तरी आणि खेळलं तर ते फुटणारच, ते काय लाईफ लॉंग राहणार नाही. असं हे जे स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल लास्ट इयरला किती उरलेलं आहे 9,000 रुपयांचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयर जे काही सबस्क्रिप्शन आहे त्याच्यापैकी काही लोकांनी दिलं नाही आहे, ते 5,000 रुपये आउटस्टँडिंग राहिले आणि कॅश इन हँड 1,700 रुपये. आता ह्या वर्षी रिसीट आणि पेमेंट अकाउंटमध्ये काय काय झाले ते बघायचं. ओके, कारण आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर कधीचं करायचं आहे 13चं करायचं आहे, मार्च 2013, आणि बॅलन्स शीट सुद्धा मार्च 2013ची करायची. त्यावेळेस बघा काय झालं. जो कॅश बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्समध्ये आला. ॲसेट साईड आहे म्हणून डेबिट साईडला आलं. सबस्क्रिप्शन बघा काय आहे 2011-12चं 3,750 रुपये, बरोबर आहे. म्हणजेच ह्या वर्षी आपल्याला 2011-12 नंतर 12-13 गेलंय. ओके, त्यामुळे लास्ट इयरचं जे काही सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं ते किती मिळाले 3,750. आता लास्ट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं तर ते बॅलन्स शीटमध्ये दिसतंय आपल्याला किती होतं 5,000. पण 5,000 पूर्णपणे मिळालेत का? जर मिळाले असते तर ते उडून गेले असते. 5,000 यायचे होते, 5,000 आले, हिशोब फिटोस. पण किती मिळाले 3,750. म्हणजे अजून काहीतरी रक्कम 2011-12ची मिळायची राहिलेली आहे. ओके, जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा बघू. आता सांगूया त्याच्यापेक्षा एक 1,250 रुपये मिळायचे राहिलेले आहेत, ते अजूनही आउटस्टँडिंग आहेत. ते जसे तसे उचलायचे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला ठेवायचे. पुढे 12-13चं सबस्क्रिप्शन किती आहे 85,000 रुपीज, ते इन्कम साईडला टाकून द्यायचं. तर 13-14 पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन ह्या वर्षीच मिळालेलं आहे, ते घेणार का आपण? नाही, तर ते लायबिलिटी साईडला टाकणार. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 2013-14. ओके, असं टाकून. किंवा तसं नाही जमलं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ओके, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, ओके, आगाऊपणे मिळालेलं आहे ना पुढच्या वर्षीचा आत्ताच. डोनेशन फॉर प्राइस फंड्स 30,000. याचं काय करायचं बघूया. एक तर ते इन्कमला येईल किंवा डायरेक्ट लायबिलिटीला येईल. एंट्रन्स फीज हे सुद्धा इन्कमला येईल किंवा लायबिलिटी. सन्ड्री इन्कम 2,000 रुपये इन्कम साईड. ओके, रिसिट साईड संपली. आता पेमेंट साईड बघूया. पेमेंट साईडला बघा काय बँक ओव्हरड्राफ्ट. बघा लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये 5,750 बँक ओव्हरड्राफ्ट दिसतोय आणि ह्या वर्षी तो बँक ओव्हरड्राफ्ट आपण रिपेड करून टाकला. फिटूस झालं, काही घ्यायचं नाही, कुठेही एंट्री होणार नाही. 2 एंट्री झाल्या, विषय संपला. इन्व्हेस्टमेंट 60,000 ॲसेट साईड. ग्राउंड अपकीप एक्सपेंडिचर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर. स्पोर्ट्स मटेरियल परचेस. आता स्पोर्ट्स मटेरियल परचेस बरोबर आहे, स्पोर्ट्स इक्विपमेंट परचेस नाही. स्पोर्ट्स मटेरियलमध्ये काहीही असतं मग. ओके, लक्षात येतं. ग्लोव्ज असतील, स्टम्प्स असतील,
क्रिकेटची नेट, ग्राउंड जाळी असेल, काही असेल. ओके, त्यामुळे तो एक्सपेंडिचर आहे. हां, तर तो एक्सपेंडिचर नाही. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर. हां, आता स्पोर्ट्स इक्विपमेंट आहे 25,000 रुपये. ओके, ती ॲसेट साईडला येणार. बरोबर, ठीक आहे. आणि कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे सुद्धा ॲसेट साईडला. कॅश इन हँड आहे 1850, कॅश ॲट बँक आहे 10,500. क्लिअर झालं, समजलं. आता येऊया ॲडजस्टमेंटकडे. 31 मार्च 2013 स्पोर्ट्स मटेरियल इन हँड. बघा, मटेरियल म्हटलंय, स्पोर्ट्स इक्विपमेंट नाही म्हटलं. मटेरियल म्हणजे अजून सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल, कबड्डी खेळताना आपण ते लाईन आखतो, त्या चुन्याने आखतो, तो जो चुना आहे त्याला आपण स्पोर्ट्स मटेरियल म्हणतो. बरोबर आहे. ओके, जे स्पोर्ट्समध्ये खेळत असतील त्यांना माहिती असेल. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 5,000. या वर्षीचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग किती आहे? 5,000. सबस्क्रिप्शन वर टिक करा. 85,000 आहे, त्याच्यामध्ये 5,000 रुपये आपल्याला ॲड करायचे. ओके, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या आउटस्टँडिंग इन्कम आहे, त्याच्यामुळे ॲसेट साईडला. बरोबर ना. एक्सपेन्स असेल तर लायबिलिटीला करतो, इन्कम असेल तर ॲसेट साईडला. इंटायर अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी कॅपिटलाइज झालेली आहे, त्यामुळे इन्कम साईडला लिहून नंतर ती कॅपिटलाइज करून टाकायची, किंवा डायरेक्ट केली तरी सुद्धा चालेल. ओके, क्लिअर झालं. आता सोडवायला घेऊया प्रॉब्लेम. आता अजून बघा, बॅलन्स शीटमध्ये काय काय दिलेलं आहे. बरोबर की नाही. बॅलन्स शीटमध्ये लास्ट इयरच्या काय काय दिलेलं आहे ते आधी आपल्याला सोडवावं लागेल. तर एक एक गोष्ट बघूया आपण बॅलन्स शीटमध्ये. पहिलं आहे लायबिलिटी साईड, कॅपिटल फंड. तर लायबिलिटीला टाकून द्या ते कॅपिटल फंड. ओके, लायबिलिटी साईडला. इनरला ठेवा, किती आहे? 1,54,950. 1,54,950. ओके, 1,54,950. पुढे बँक ओव्हरड्राफ्ट. आपण सगळा प्रॉब्लेम वाचला, त्यानुसार बँक ओव्हरड्राफ्टचं पेमेंट ह्या वर्षी झालेलं आहे, त्याच्यामुळे तो इग्नोर करून टाकायचा. पुढे आहे प्राइस फंड 60,000. कॅपिटल फंडच्या खाली 5-6 ओळी जागा सोडून लिहा प्राइस फंड. इनरलाच लिहा 60,000. ओके, सगळी पोस्टिंग झाली. जसं आहे तसं लायबिलिटीला लिहिलं. बँक ओव्हरड्राफ्ट जर ह्या वर्षी पेमेंट झाला नसता तर तो सुद्धा इथे बँक ओव्हरड्राफ्ट ॲज इट इज आला असता. ओके, पुढे बघूया आता ॲसेट साईड. प्ले ग्राउंड 1 लाख. ओके, आता प्ले ग्राउंड ॲसेट साईडला लिहूया आपण. प्ले ग्राउंड आउटर कॉलमला लिहा 1 लाख. ओके, पुढे स्पोर्ट्स इक्विपमेंट 65,000. बघा, लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये 65,000 दिसतात, प्लस यावेळेस पेमेंट साईडला सुद्धा स्पोर्ट्स इक्विपमेंट 25,000ची खरेदी झालेले दिसतात. ओके, त्यामुळे ॲडिशनल स्पोर्ट्स इक्विपमेंट ह्या वर्षी खरेदी केलेत, त्यामुळे स्पोर्ट्स इक्विपमेंट आपण सध्या तरी इनर कॉलमला ठेवूया. स्पोर्ट्स इक्विपमेंट लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये किती रुपयाचे होते? 65,000. ओके, नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 40,000. अजून पण लास्ट इयरला इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्या वर्षी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण इनर कॉलमला लिहूया. स्पोर्ट्स इक्विपमेंटच्या खाली 2 ओळी जागा सोडा आणि लिहा इन्व्हेस्टमेंट 40,000. नेक्स्ट, हे आपण लास्ट इयरची बॅलन्स शीटची पोस्टिंग चालू आहे. ओके, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 9,000. कन्झ्युमेबल एक्सपेंडिचरला लिहा टू स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम टू स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम ड्युरिंग इयर. या वर्षी किती स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम झालं? अंडरलाईन. तर लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये स्पोर्ट्स मटेरियल दिसतंय, त्याला आपण म्हणणार ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. किती आहे? 9,000 रुपीज.
बरोबर आहे. आपल्याला आउटरला काय करायचंय 2013 31 मार्च 2013 पर्यंत म्हणजे 2012-13ला टोटल स्पोर्ट्स मटेरियल किती कन्झ्युम झाले. तर आधी आपल्याकडे मागच्या वर्षीचं किती होतं 9,000 रुपये, त्याची आपण एंट्री केली. पुढे आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000, हे थोडंसं पेंडिंग ठेवतो. ओके. आणि कॅश इन हँड 1,700 रुपये, ते तर आपलं बॅलन्स कॅरी फॉरवर्ड झालं. ओके. सगळं पोस्टिंग झाली आहे बघा. कॅपिटल फंड 1,54,950. बँक ओव्हरड्राफ्ट घेणार नाही कारण या वर्षी आपलं ते पेमेंट झालंय. बघा हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला. ओके. ते कॅन्सल करून टाकलं आपण ते. प्राइस फंड 60,000 लायबिलिटीला टाकलंय आपण. ओके. ऍडजस्टमेंट आहे ती काय आहे ती आपण लक्षात घेऊ. लायबिलिटीची पोस्टिंग झाली लास्ट इयरची. आता ह्या वर्षी आपण ऍसेट्सची पोस्टिंग करूया. प्लेग्राऊंड 1,00,000 रुपये ऍसेट्सला टाकलंय. नंतर स्पोर्ट्स इक्विपमेंट 65,000 ऍसेट्सला टाकलंय, इनरला टाकलंय. तर इन्व्हेस्टमेंट 40,000 ऍसेट्सला टाकलंय, इनरला. आता स्पोर्ट्स मटेरियल हे लास्ट इयर 9,000चं उरलेलं आहे, त्याच्यासाठी आपण आता हे वर्किंग करणार आहोत. एक्झॅक्टली या वर्षी स्पोर्ट्स मटेरियल किती कन्झ्युम झालं, तर त्याच्यासाठी आपण टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर. ओपनिंग स्टॉक 9,000 रुपये घेतले. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक या वर्षीसाठी ओपनिंग स्टॉक होतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण थोडं पेंडिंग ठेवलंय कारण एक्झॅक्टली काय आहे ते या वर्षी आपल्याला समजेल. आलंय का 5,000 रुपये. आणि कॅश इन हँड आपली ओपनिंग बॅलन्स रिसिट आणि पेमेंटला आलेली आहे. बरोबर आहे. झाली पोस्टिंग सगळी व्यवस्थित. ओके. शांतपणे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. ओके.